नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता एकदम सारे असे ब्लाऊज शिवायला आलेले आहे आणि साड्या पण पिको फॉल करायला आलेल्या आहेत. तर बघा हे पूर्ण नवरीच्या साड्या आहे काही आणि तिच्या मम्मीच्या साड्या आहे काही. तर बघा एकदम भरपूर साऱ्या साड्या आहे, काही कमी ह्या 12 ते 11 साड्या आहे आणि त्याच्यावरचे पूर्ण याच्यावरचे ब्लाऊज पण शिवायचे आहे. तर बघा पहिले मी आता ह्या बाजूला काढून घेते तिच्या मम्मीच्या आणि तिच्या बाजूला काढून घेणार आहे. तर बघा तिच्यावाले म्हणजे लग्नाची पण साडीच आहे आणि घागरा वगैरे नाही आहे. घागरा फक्त म्हणजे दुसरा घेतलेला तिनं लग्नासाठी घागरा नाही घेतलेला, साडी घेतलेली आहे. तर बघा ही पहिले मी सगळे बाजूला करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्या साड्या अशा ओपन करून दाखवते. एकदम सुंदर अशा साड्या आहे आणि याच्यावरचे पहिले पण मी तिच्यावाले साखरपुड्याचे ब्लाऊज पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर आता ही लग्नाचे आहे. तर बघा आता आपण ही पहिले तिच्यावाल्या बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर तिचे जे मम्मीचे आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवते आणि तिच्यानंतर मी तिचेवाले दाखवते. तर बघा खूप साऱ्या साड्या आलेल्या आहे. तर बघा कस्टमर वाढवायचे म्हणजे आपल्यावालं, तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते कस्टमर वाढवायचे म्हणजे आपली फिनिशिंग महत्त्वाची आणि कस्टमरला पण ब्लाऊज आले पाहिजे. तर बघा हे जे मापाचं ब्लाऊज हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तिच्या मम्मीचं पहिले दाखवले होतं मी तुम्हाला. तर बघा हे तिच्या मम्मीच्या अशा 4 का 5 साड्या आहे. त्याच्यानंतर बघा ही एकदम सुंदर अशी साडी आहे कलंजली आणि त्याच्यावरचे ब्लाऊज आहे. तर बघा आरीवर्क केलेलं आहे. मी याच्यात म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आरीवर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं कसं नाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्ही ते पण नक्की बघा. मी 2 दिवस झाले तेव्हाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे कसं शिवायचं आहे. तर बघा एकदम सुंदर असं समोरून पण डिझाईन आहे आणि बाईला पण डिझाईन आहे आणि पाठीमागून सुद्धा एकदम सुंदर असा गळा आहे वर्क केलेला. तर बघा त्याच्यानंतर ही साडी आहे त्याच्यावरची. तर बघा आपण आता ही ओपन करू. एकदम सुंदर अशी साडी आहे, हलकी आहे एकदम वजनाने. तर बघा हा त्याचावाला पदर आहे त्या साडीचा आणि त्याच्यानंतर आतमध्ये एकदम सुंदर अशी साडी आहे. याचेवाले पण काठ आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपल्याला पिको फॉल करायच्या वेळेस एकदम सोपं जातं. तर बघा आतमध्ये अशा पूर्ण साडीवरती बुट्टे आहे आणि एकदम सुंदर अशी साडी आहे. त्याच्यानंतर आता ही पण एकदम सुंदर साडी आहे. त्याच्यावाल्या काठावरती पूर्ण असे मोर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. तर बघा याच्यावरचा पण ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुंदर अशी साडी आणि सगळ्या साड्याचे याच्यावरचे पिको फॉल करायचे आहे. तर बघा त्याच्यानंतर ही एकदम सुंदर साडी आहे अशी हिरव्या कलरची आणि रेड कलरचं ब्लाऊज आहे आणि पदर पण रेड कलरचा आहे. तर बघा याच्यावरची सुद्धा आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदम सुंदर अशी आतमध्ये डिझाईन आहे या साडीवरती आणि सगळ्या साड्या आपण नंतर पिको फॉल करूनच घेणार आहोत. तर बघा एकदम सुंदर अशा साड्या आहे आणि त्याच्यानंतर काठ पण एकदम सुंदर आहे. तर बघा ह्या चॅनलवरती मी तुम्हाला एकदम डिझाईन कशी टाकायची हे पण दाखवलेलं आहे. कॅनव्हास कसा टाकायचा आपल्याला ब्लाऊजमध्ये तो पण मी तुम्हाला सांगितलेलं एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीत सांगत असते मी. तर बघा त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज पीस आहे त्या खालची जी साडी आहे त्याच्यावरचं आणि त्याला अशी बाईला डिझाईन आहे आणि पाठीमागून डिझाईन आहे. तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे. तर बघा हे त्याचीवाले म्हणजे जो नेस्ता पदर आहे आणि नेस्ता पदर सारखाच ब्लाऊज पीस आहे आणि आतमध्ये एकदम सुंदर अशी साडी आहे ही एकदम छान अशी. तर बघा एकदम आणि त्याच्या पदराला असे गोंडे आहे आणि हा पदर आहे. तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे. त्याच्यानंतर आता आपण नवरीचे ब्लाऊज बघूया आणि साड्या बघूया. तर बघा ही साडी आहे आणि त्याच्यावरती 2 ब्लाऊज पीस आलेले आहेत. तर बघा ह्या साडीवरती 2 ब्लाऊज पीस आहे आणि याच्यामधला पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे आणि जो आहे तो आरीवर्कचा आहे. तर तुम्हाला मी नंतर दाखवेन. तर बघा याचं पण एकदम सुंदर अशी साडी आहे आणि ही अशी लाईटमध्ये एकदम सुंदर अशी चमकती रात्रीच्या. तर बघा हा पदर आहे आणि पदराला पण गोंडे आहे. त्याच्यानंतर बघा ही एक साडी आहे. तर बघा ही साडीवरती अशी एका बाजूने अशी डिझाईन आहे या पदराला पण. तर बघा ही अशी नेटची साडी आहे आणि त्याच्यावरती असा हा इकडच्या साईडनी ब्लाऊज पीस आहे नेसत्या पदराला. तर बघा ह्या हे आहे ब्लाऊज पीस त्याच्यावरती पाठीमागून अशी डिझाईन आहे आणि बाईवरती पण डिझाईन आहे. तर बघा ही तिच्या हळदीची साडी आहे आणि म्हणजे तिनं हळदीला 2 साड्या घेतलेल्या आहेत. तर बघा ही एक पदर आहे एकदम सुंदर असा पदर आहे आणि पदरासारखंच ब्लाऊज पीस आहे ना हे एकदम सुंदर असे पदराला गोंडे आहे. तर बघा एकदम सुंदर अशी आतमध्ये पण डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीस पण एकदम सुंदर आहे. तर याच्यावरचा ब्लाऊज पीस पण कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम सुंदर अशा साड्या आहे. ही नंतर मी कट करून घेणार आहे सगळ्या साडीवरचे ब्लाऊज पीस. तर बघा ही तिच्या लग्नाची साडी आहे. तर बघा ही पण एकदम सुंदर साडी आहे. खूप सुंदर अशी म्हणजे शायनिंग आहे त्या साडीवरती आणि याच्यामधलं पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे आणि इकडून आहे हा पदर आणि पदराच्या साईडने आहे ब्लाऊज पीस. तर बघा ब्लाऊज पीस प्लेन आहे फक्त काट आहे त्याला. तर बघा हे पण कट करून घ्यायचं आहे आणि पिको फॉल पण करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आधी मी पहिले तुम्हाला या साड्या सगळ्या दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामधले ब्लाऊज पीस एक कट करून दाखवणार आहे. तर बघा ही पण हळदीचीच आहे म्हणजे
एक ती आधी घालणार आहे हळद लावण्याच्या आधी, त्याच्यानंतर हळद झाल्याच्या नंतर परत एक घालणार आहे. तर बघा याच्यावरती असे चॉकलेटी कलरचं ब्लाऊज आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बोटनेकमध्ये शिवायचं आहे, तर हे नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे आणि याच्या आतमध्ये पण अशी डिझाईन आहे आणि पदर पण एकदम सुंदर आहे, खूप शायनिंग अशी साडी आहे. तर बघा त्याच्यानंतर ही जी आहे ही तिच्या मम्मीचीच आहे, कारण मी नंतर तिला कॉल आला तिचावाला, तर ती म्हटली की हे मला नाही, माझ्या मम्मीला शिवायचं आहे, तर त्याच्यामुळं ही तिच्या मम्मीचंच शिवायचं आहे. म्हणजे तिच्या मम्मीच झालेलं आहे 5 साड्या आणि 5 ब्लाऊज. तर बघा हा पण एकदम सुंदर अशी साडी आहे, पदर बघू शकता एकदम छान असा आहे आणि काठ पण एकदम सुंदर आहे. तर बघा त्याच्यानंतर आता ही तिचीवाली आहे. तर बघा ही तिचीवाली लग्न लागल्याच्या नंतर ही तिचीवाली 7 फेऱ्याची साडी आहे, तिला हिचीवाली नऊवारी घालायची आहे, पण ही 6 वारी साडी आहे. तर बघा याच्यामधला पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा याच्यावरती पण खूप सुंदर अशी साडी आहे, अशी आतमध्ये पूर्ण बुट्ट्यानी भरलेली आहे आणि याच्यामधला पण ब्लाऊज पीस कट करायचा आहे. तर बघू शकता हा एकाच्या साईडने हा ब्लाऊज पीस आहे. तर ब्लाऊज पीस पण खूप सारा असा मोठा आहे. तर बघा ही तिच्यावाल्या घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे, तर हे पण कट करायचं आहे आणि हे पण शिवायचं आहे. तर तिनं घागरा घरीच ठेवलेला आहे, फक्त त्याच्यावरचं ब्लाऊज पीस आणलेला आहे शिवायला. तर एकदम सुंदर असा घागरा पण आहे बेबी पिंक कलरचा. तर बघा असाच तिच्यावाल्या चुलतीचा पण आहे, पण तो तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे. तर बघा मी साडी अशी ताटाची आथरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा असा ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हे पिको फॉल करायचा पण आहे. म्हणून मी एकदम व्यवस्थितच आपल्याला पहिले असं आथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा याच पद्धतीने आता आपल्या सगळ्या ब्लाऊजवरचे साडीवरचे ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पिको फॉल करायला पण सोपं जाईल. तर बघा पुरण्यावरचे आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे आणि अस्तर आणि फॉल पण काढून घ्यायचे आहे. तर बघा मी सगळे याच्यावरचे ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहे आणि अस्तर फॉल पण काढून घेतलेले आहे, लागते आपल्याला तेवढे. तर बघा हे मी सगळे बाजूबाजूला काढून घेतलेले आहे, तिच्यावाले ब्लाऊज आणि तिच्यावाला मापाचं ब्लाऊज पण. तर बघा हे तिच्या साईडला आहे आणि तिचेवाले मम्मीची मी बाजूला ठेवलेले आहे. तर बघा हे दोन मी तुम्हाला म्हटले ही एका साडीवरची 2 आहे. तर बघा हे एकदम सुंदर असं कलांजली साडीमधलंच ब्लाऊज पीस आहे हा. तर हे तिला शिवायचं आहे आणि हे ते खालचं आहे ते नंतर शिवून घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर हे ब्लाऊज आहे आणि मी त्याच्यावरचे सगळे अस्तर पण आणि फॉल पण काढून घेतलेले आहे. तर बघा मी पहिले काय करणार आहे, पूर्ण साड्या फॉल करून घेणार आहे, पिको फॉल, आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीस दुसऱ्या दिवशी कट करणार आहे आणि शिवणार आहे. म्हणजे एका दिवसात तर काही सगळे होणार नाही, जेवढे होतील तेवढे. तर बघा असा पिको फॉल आपल्याला करून घ्यायचा आहे एका साईडने आणि जो खालची बाजू आहे त्या बाजूने फॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपल्याला व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असा एकूण पिको करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉल लावायचा आधी आपल्याला इकडून एका साईडने एवढे आपल्याला एक हात आहे ईत आहे तेवढा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि अशी आतमध्ये आपल्याला अर्धा इंच असं मुडपून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका साईडने आपल्याला असं पिको करून घ्यायचा आहे. शेवट पण आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि आपला पिको पूर्ण असा म्हणजे फॉल लावून रेडी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर एका साईडने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची असते. तर बघा एका साईडने आपण हातशिलाई करून घेणार आहोत आणि पूर्ण साडी मी पहिले पिको म्हणजे फॉल लावून घेणार आहे, नंतर हातशिलाई करून घेणार आहे. तर बघू आज आपल्याला ह्या रेडी होते का नाही. तर बघा मी पूर्ण साड्या अशा फॉल लावून घेतलेल्या आहे. आता आपल्याला एका साईडने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी पूर्ण याला अशा रेडी झालेल्या आहे. माझ्या याला बराच वेळ जातो, काही कमी आपल्याला याचे 2 ते 3 ब्लाऊज शिवून होते, तेवढा टाईम आपल्याला फॉल लावायला पण लागतो. तर बघा एकदम असे फॉल पूर्ण आपले रेडी झालेले आहे लावून सगळ्या साडीला. ना आता हे जेवढे झालेले आहे आता हे पूर्ण साड्या फॉल लावून आता व्यवस्थित अशा घड्या घालून घेतलेल्या आहे ना, आता ह्या व्यवस्थित अशा ठेवून देणार आहे. तर बघा एवढ्या मी याच तुमच्यासोबत जेवढे माझ्याकडून शेअर होईल तुमच्या ब्लाऊजची डिझाईन तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघू एकदम सुंदर असे आपले रेडी झालेले आहे, घड्या पण घालून झालेल्या आहे. तर आता आपण ह्या व्यवस्थित अशा पिशवीमध्ये ठेवून देणार आहोत. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.